अढळ निष्ठा, भक्ती, प्रेम किंवा विश्वास राहिला ना तर असाध्य असं काहीच नाही आहे, हे वटपौर्णिमा किंवा वटसावित्री व्रत आपल्याला सांगून जातो। त्याचप्रकारे आपल्या गुरुवरतीही, आपल्या कार्यावरती, आपल्या कर्मावरती सुद्धा तुमचा तेवढाच विश्वास असायला पाहिजे, भरोसा असायला पाहिजे की आपले जे गुरु आहेत आपली साथ कधीच सोडणार नाही। त्यामुळे सत्यवानची कथा आपण भरपूरदा ऐकलेली आहे। सावित्रीचा प्रेमच होतो जो सत्यवानाला जे यमाचं जे पास होतो त्यापासून सुटका मिळालं सत्यवानाला। सावित्रीने आपल्या पतीला परत घेऊन आलं, यमाच्या पाशातून अडकलेल्या पतीला परत घेऊन आलेला आहे। हा एक विश्वास आहे, हा एक प्रेम आहे। तर आज हा एवढं पवित्र सण आहे वटपौर्णिमाचा की एक जे अबला नारी आहे, जे नारी जिला अबला म्हणलं जातं, जिला कमजोर म्हणलं जातं, तिनं तिच्या भक्तीने, प्रेमाने, विश्वासानं तिनं यमाला प्रसन्न केलं आणि यमसुद्धा तिच्या भक्तीसमोर, तिच्या प्रेमासमोर कमजोर ठरले आणि त्यांनी जे सत्यवान आहे त्यांचा पती, सावित्रीचा पती सत्यवान त्यांना परत देऊन दिला। तर अशा प्रकारे एवढं सवाशिणीचा सर्वात मोठा हा जो सण आहे, या दिवशी मी तुमच्यासाठी काही उपाय घेऊन आलेली आहे जे तुम्ही करा आणि म्हणजे केल्यावरती तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येणार आहे। आपण दरवर्षी हा उपाय करत असतो। तुम्ही जर याआधी कधीच उपाय हा केलेला नाही आहे तर नक्की करा, कारण आपल्याला खूप कधी असा वेळ असतो आपल्या आयुष्यामध्ये येतो की आपण सगळं उपाय करतो पण शेवट जे असतं ना ते नशीब असतं। कारण जर उपायच आपण जर करत असले, एक उपाय जर केलं आणि त्याने सर्व काही जर चांगलं झालं तर कर्माचे फळ कोण भोगणार आहे? मग कर्म आपण म्हणत असतो की आपल्याला प्रत्येक वाईट कर्माचे जे वाईट कर्म आहे त्याचे वाईट फळं आपल्याला मिळत असतो। तर हा जो एक रूल आहे आपले आयुष्य जगायचा, तर ते कर्माचे फळ कोण भोगणार आहे? त्यामुळे आपल्याला उपाय सतत करत राहायचं आहे। असं थकून हारून बसायचं नाही की मी आज एक वेळा उपाय केला किंवा मी 2-4 उपाय केले आणि माझ्या आयुष्यामध्ये काहीच नाही बदललं। तर असं न करता आपल्याला कंटिन्यूअस करत राहायचं आहे, कारण एक वेळ असं येणार आहे ज्या दिवशी तुमचे भोग संपणार आहे आणि ज्या दिवशी तुमचे भोग संपले त्या दिवशी तो उपाय जो आहे तो नक्कीच काम करतो। तर थकून हारून न बसता तुम्हाला उपाय सतत आपल्या संसारासाठी, आपल्या लेकरं बाळांसाठी, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या सुखशांतीसाठी, सगळ्यासाठी गुरुकृपा आपल्यावरती व्हावं, एक सुखी संसारासाठी आपल्याला हार न मानता आपल्याला स्वामींची उपासना करत राहायची आहे। आणि उपाय, तोडगे हे सगळे कामं करतात, पण जेव्हा तुमची नशिबाची साथ मिळते आणि तुमचे जे वाईट कर्म आहे त्यांचा फळ संपून जातो, त्याचा भोग जे आहे तो संपतो, तेव्हा तो उपाय नक्कीच काम करतो। कोणताही उपाय हा निरर्थक नाही, पण आपले कर्माचे फळं आपल्याला अजून भोगायचे असले तर ते उपाय कधीच नाही काम करणार। पण आपल्याला सांगता नाही येत की तो कधी संपणार आहे, आपले भोग कधी संपणार आहे। त्यामुळे सतत आपल्याला उपाय करत राहायचा आहे। ज्या दिवशी आपले भोग संपले त्या दिवशी तो उपाय चमत्कार करेल तुमच्या आयुष्यामध्ये। तर वडाचं झाड आपण म्हणत असतो, वडाचं झाड हा खूप पवित्र झाड आहे, कारण याच झाडाखाली जे आहे ते सावित्री आणि यम यांची चर्चा झाली होती। तर वडाच्या झाडाची आपण पूजा करत असतो वटपौर्णिमेला, जे नावावरूनच पडलेलं आहे। तर या दिवशी आपण उपवास वगैरे करत असतो, पूजापाठ करत असतो। व्रताची कथा जी आहे, ही जे व्रत आहे त्याची कथा तुम्ही नक्की ऐका, जेणेकरून तुम्हाला या पूजेचं संपूर्ण फळ मिळणार आहे। आणि त्यासोबतच तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे की या दिवशी तुम्हाला जे वडाचं झाड आहे त्या वडाच्या झाडाची उत्तर दिशा, आता पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असं असतं, तर आपली उत्तर दिशा न करता की तो वडाचा झाड कोणत्या डायरेक्शनमध्ये कुठे का असेना, पण हा पृथ्वी तलावर जसं पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण हा फिक्स आहे। हा दिशा पूर्व म्हणजे जिकडून सूर्य निघतो, पश्चिम म्हणजे जिकडं सूर्य अस्त होतो। तर या प्रकारे पूर्व, पश्चिम आणि उत्तर, दक्षिण अशा हा फिक्स आपले डायरेक्शन्स आहेत। तर उत्तर बाजूला जे वडाचं झाड आहे, उत्तर बाजूला जी त्याची भाग येत असतो, ज्याचा जो पार्ट येत असतो, वडाच्या झाडाचा जो भाग उत्तर दिशेकडे येत असतो, ते उत्तर दिशेकडचा जो भाग आहे तिकडून आपल्याला वडाचे जे मुळं आहेत ते मुळा घेऊन यायचे आहेत, पारंब्या नाही घेऊन यायचे। मुळा म्हणजे जे मातीत असतात
जमिनीखाली असतात. जर तुम्हाला जमिनीवरती मुळा दिसले तर ते तुम्ही तोडून घेऊन या. कमीत कमी 1-2-3 इंचाचे मुळा घेऊन यायचा आहे. आणि जर तुम्हाला मातीवर म्हणजे जमिनीवर नाही दिसून आले तर थोडंसं खोंदा त्याला, आणि खोंदून त्याच दिवशी पूजा करते वेळी तुम्हाला पूजा करण्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही घरी येत असता त्यावेळी तुम्हाला वडाच्या झाडाचे मुळा घरी घेऊन यायचं आहे. आणि मुळा घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला त्याची पूजा करायची आहे मनोभावे. आणि तुमच्या मनातली जे काही तुमची इच्छा आहे ते इच्छा तुम्हाला सांगायची आहे. वडाच्या झाडामध्ये त्रिदेव या देवांचा निवास असतो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा निवास वडाच्या झाडामध्ये असतो. आणि वडाचा झाड हा दीर्घ काळ टिकणारा आहे. म्हणूनच वडाच्या झाडासारखं आपला पतीसुद्धा दीर्घ काळापर्यंत त्यांचं आयुष्य वाढावं, आयुष्यवृद्धी व्हावं म्हणून आपण त्या झाडाची पूजा करत असतो. आणि त्यासोबतच जेव्हा तुम्ही त्याची मुळा घरी घेऊन येणार आहे आणि तुम्हाला हा वटसावित्रीच्या दिवशीच, वटपौर्णिमेच्या दिवशीच हा उपाय करायचा आहे, तर त्याची मुळा घरी घेऊन येऊन मनोभावे त्याची पूजा करायची आहे. आणि तुमच्या मनातली जी इच्छा आहे ते वडाची झाडाची म्हणजे त्याची पूजा केल्यानंतर ते मुळाची पूजा करून तुमच्या मनातली इच्छा तुम्ही सांगायचं आहे. आणि एका हातामध्ये त्याचे मुळा आणि एका हातामध्ये आपल्याला माळ घेऊन भगवान विष्णूंची प्रार्थना करायची आहे त्या दिवशी. आणि त्यासोबतच भगवान विष्णूंच्या म्हणजे जे विष्णू गायत्री मंत्र आहे, आई लक्ष्मीचा मंत्र आहे, भगवान श्री स्वामी समर्थ यांचा 11 माळी जप आहे, विष्णू गायत्री मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा सुद्धा एक विष्णूंचा मंत्र आहे, याचा 11 माळी जप. आणि ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात अशा प्रकारे 11 माळी तुमच्या मनोभावे तुम्ही प्रत्येक जे मंत्र आहे ते तुम्ही 11 वेळासुद्धा तुम्ही हे मंत्र म्हणू शकता. किंवा जर शक्य झालं तर 1 वेळासुद्धा म्हणू शकता. तर अशा प्रकारे ही पूजा तुम्हाला करायची आहे. उपवास पकडायचा आहे. त्या दिवशी वडाच्या झाडाची चांगल्या प्रकारे पूजा करायची आहे. जे दोरा असतो तो गुंडाळायचा आहे आणि आपल्या मनातली मनोकामना त्या झाडासमोर सुद्धा सांगायचा आहे. आणि घरी आल्यानंतर त्या मुळांच्या पूजा करून परत आपली जी इच्छा आहे ते आपल्याला सांगायचं आहे. याने आपल्या प्रत्येक कार्य सिद्ध होत असतात. आपल्या घरामधली जे काही प्रश्न असतील ते सुटत असतात. कारण वटसावित्रीचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस आहे एका सवाशिनीसाठी. आणि वडाचा झाड हा मनोकामना पूर्ण करणारा झाड आहे. त्यामुळे या झाडाची पूजा नक्की करा. आणि हे जे छोटासा उपाय आहे वडाच्या मुळाचा तो सुद्धा तुम्ही नक्की करा. बघा, तुमची मनोभावना जेवढी जास्त पॉवरफुल असणार तितकाच तुमचा जो कार्य आहे तो लवकरात लवकर तुमचं कार्य सिद्ध होणार आहे. तुमची मनोकामना सुद्धा सिद्ध होणार आहे. फक्त तुमचं जे भक्ती आहे, जे विश्वास आहे ते अढळ असायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.